29 ऑगस्ट 2026 ही तारीख महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठं वादळ आणणार का? ही तारीख सध्या एवढी चर्चेत काय, नेमकं घडणार तरी काय? पाहूयात या संदर्भातील सविस्तर माहिती. नमस्कार, मी कोमलानी, तुम्ही पाहत आहात बाई माणूस. तर मराठा आंदोलनाच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील मोठं आंदोलन करण्याच्या तयारीत आहे. 29 ऑगस्टला शेवटचं आणि निर्णायक आंदोलन करायचं. एकतर ते जातील, नाही तर मी जाईल, असा थेट इशारा मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिलाय. आता प्रश्न पडला असेल की नेमकं एवढं घडलंय तरी काय? तर त्यासाठी एक महत्वाचा मुद्दा समजावून घेऊ. मनोज जरांगे पाटील यांचं म्हणणं आहे की महाराष्ट्र राज्यात आतापर्यंत मराठा समाजाच्या तब्बल 58 लाख कुणबी नोंदी सापडल्या आहेत. आता या नोंदींचं इतकं महत्व तरी काय? तर या नोंदींच्या आधारे संबंधितांना कुणबी प्रमाणपत्र मिळू शकतं आणि हाच मराठा आरक्षणाच्या आंदोलनातील सर्वात महत्वाचा मुद्दा मानला जातोय. पण जरांगे पाटील यांचा आरोप आहे की नोंदी सापडल्यात, पुरावे सापडलेत, सगळी माहिती देखील सरकारकडे आहे, तरी देखील लाखो लोकांना कुणबी प्रमाणपत्र दिलं जात नाहीये आणि म्हणूनच त्यांनी आता सरकारला थेट जाब विचारलाय. तसंच त्यांनी मराठा समाजाला देखील आता महत्वाचं आवाहन केले. ज्या लोकांच्या नोंदी सापडल्या आहेत त्यांनी शक्य तितक्या लवकरात लवकर प्रमाणपत्रासाठी अर्ज करावे, कारण त्यांच्या मते हा प्रश्न फक्त आजचा नाही तर पुढच्या अनेक पिढ्यांच्या भविष्याशी संबंधित आहे. शिक्षण, नोकरी आणि सरकारी विविध संध्या यासाठी या प्रमाणपत्राचा नक्कीच मोठा फायदा होऊ शकतो असं ते सांगतात. दरम्यान मराठा आरक्षणाचा लढा सुरू होऊन अनेक वर्ष झाली. आंदोलनं झाली, उपोषणं झाली, बैठका झाल्या, आश्वासनं देखील मिळाली, पण आज देखील अनेक मागण्या पूर्ण झाल्याच नाही अशी भावना आंदोलनकर्त्यांमधून आहे. त्यामुळेच आता 29 ऑगस्टकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय, कारण जरांगे पाटील यांनी याला फक्त आंदोलन म्हटलं नाही तर शेवटचं आणि निर्णायक आंदोलन असं म्हटलंय. आता महत्वाचा मुद्दा, सरकार यावर काय भूमिका घेणार? 58 लाख नोंदींच्या मुद्द्यावर पुढे नेमकं काय होणार आणि 29 ऑगस्टला नेमकं काय घडणार हे पाहणं आता तितकंच महत्वाचं ठरणार आहे. आता यावर तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ महत्वपूर्ण वाटला तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.